सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला DGK सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा. महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 पेपर क्रमांक 1 मधील जो फर्स्ट युनिट आहे टीचिंग अप्टिट्यूड, त्याच्या अंतर्गत येणारा महत्वाची 100 कन्सेप्ट आपण बघत आहोत. जरी हा 100 कन्सेप्ट असला तरी त्याच्यावर जर आपण प्रश्न विचारत गेलो तर कमीत कमी 500 प्रश्न तयार होतील, मॅक्झिमम 1000 प्रश्न तयार होतील. त्यामुळं कन्सेप्ट व्यवस्थित तुम्ही अंडरस्टँडिंग करून घ्या. चला, आता 91वा कन्सेप्ट आहे इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग मॉडेल. एखाद्या इन्फॉर्मेशन आपण कसं समजून घेतो त्याला एक मॉडेल्स आहे. आता इथे 4 मॉडेल्स दिलेले आहे. इंडक्टिव्ह थिंकिंग मॉडेल, इंडक्टिव्ह थिंकिंग मॉडेल. ह्या इंडक्टिव्ह थिंकिंग मॉडेल सांगितलेले व्यक्ती हिल्डा टाबा. इंडक्टिव्ह थिंकिंगला आपण इंडक्टिव्ह मेथड असंही म्हणतो. इंडक्टिव्ह मेथडमध्ये एक अगोदर एक्झाम्पल दिले जातात, त्याच्यानंतर त्या एक्झाम्पल पासून नियम तयार केला जातो. आधी एक स्पेसिफिक सांगितले जातात, त्याच्यानंतर जनरलायझेशन केला जात असतो. त्यानंतर आहे ऍडव्हान्स्ड ऍडव्हान्स्ड ऑर्गनायझर. हे कन्सेप्ट डेव्हिड ऑसुबेल यांनी सांगितलेलं आहे. ऍडव्हान्स्ड ऑर्गनायझर. आता ह्याला दुसरं नाव आहे AOM, ऍडव्हान्स ऑर्गनायझर मॉडेल म्हणून. ही एक शिकण्याची कला आहे, ही एक शिकवण्याची कला. त्याच्यानंतर आहे सिनेटिक्स. हे कन्सेप्ट 1961 रोजी विलियम गॉर्डन यांनी सांगितलेले. सिनेटिक्सला आपण मॉडेल ऑफ टीचिंग असेही म्हणतो. आता हे सिनेटिक्सचा अर्थ जॉईनिंग टुगेदर ऑफ डिफरंट आयडियाज. वेगवेगळ्या डिफरंट आयडियाज आपल्याला एकत्रित करून एक कन्सेप्ट तयार केला जातो. हे सिनेटिक्स क्रिएटिव्हिटीला महत्व देतो. क्रिएटिव्हिटी थिंकिंगला सपोर्ट करत असतात. त्याच्यानंतर आहे निमोनिक्स. हे कन्सेप्ट सांगितलेले व्यक्ती मायकल प्रेस्ली. आता निमोनिक्स याचा अर्थ काय? एक शब्द, वन वर्ड, वन फ्रेज, वन सेंटेन्स दॅट हेल्प द लर्नर टू रिमेंबर द इन्फॉर्मेशन. एक माहिती लक्षात ठेवण्यासाठी एक शब्द, एक वाक्य किंवा एक उपवाक्य हे मदत करीत असतात. एक कन्सेप्ट लक्षात ठेवण्यासाठी निमोनिक्स. आता फॉर एक्झाम्पल युनेस्को, युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक ऑर्गनायझेशन, जे काही युनेस्को आहे, किंवा WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जे ॲक्रोनिम असतात. ॲक्रोनिम्स हे ह्याच्यामध्ये सुद्धा येत असतात निमोनिक्स मध्ये एक्झाम्पल म्हणून. आता कन्सेप्ट मॅपिंग म्हणजे काय? नकाशा काढणे. आता कन्सेप्ट म्हणजे एक संकल्पना. एका संकल्पनाचा कन्सेप्ट आपल्याला भूगोल असू द्या, इतिहास असू द्या, इंग्लिश लिटरेचर, मराठी साहित्य, कोणताही सब्जेक्ट असू द्या, त्या सब्जेक्ट मधील एक कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपल्याला हे कन्सेप्ट मॅप वापर करावा लागतो. आणि हे कन्सेप्ट मॅप वापर करणं म्हणजे तो कन्सेप्ट सहजरित्या लक्षात ठेवायला आपल्याला मदत होत असतो. जे शिक्षक शिकवत असताना अगोदर ते कन्सेप्ट मॅप लक्षात घेऊन मग तुम्हाला टीचिंग करत असतात. किंवा हुशार विद्यार्थी एक कन्सेप्ट मॅप त्यांच्या नोटबुकमध्ये काढून त्याचं वाचन करून ते रिव्हिजन करीत असतात. इट इज द टाइप ऑफ ग्राफिक ऑर्गनायझेशन. एक डायग्रामच्या आधारे तो कन्सेप्ट लिहिला जातो. और इट इज अ माइंड टूल. हा एक बौद्धिक टूल्स आहे, used for knowledge organization that can help learner to interpret, represent and organize information by making graphic in a cooperation with others. इतरांचे सहाय्य घेऊन एक डायग्राम तयार करणे आणि त्या डायग्राम हे एखाद्या कन्सेप्टचा वेगवेगळा अर्थ सांगण्यासाठी, एखादा कन्सेप्ट रिप्रेझेंटेशन करण्यासाठी, एखादा कन्सेप्ट ऑर्गनाइज करण्यासाठी आपल्याला हे कन्सेप्ट मॅपिंगचा वापर होत असतो. आता शिवाजी महाराजांना मुले किती होते, त्यांचं नाव, पुन्हा त्यांचं नाव, असं तुम्ही ट्री डायग्राम काढू शकता. आता इथं उदाहरण दिलं मी, पोल्युशन, टाइप्स ऑफ पोल्युशन, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, लँड पोल्युशन. एअर पोल्युशन मध्ये परत कोणकोणते प्रकार, किंवा सॉइल
सॉइल मध्ये किती प्रकार आहेत, ब्लॅक सॉइल, रेगोर सॉइल, हे असे सॉइलचे प्रकार. तुम्हाला तो कन्सेप्ट रिप्रेझेंटेशन करण्यासाठी कन्सेप्ट मॅपिंग वापर केला जातो. त्याच्यानंतर आहे 93वा, अकॉर्डिंग टू द थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स. आता मल्टिपल इंटेलिजन्स काल तुम्हाला सांगितलेलं होतं मी. होवार्ड गार्डनर अमेरिकातील तज्ञ मल्टिपल इंटेलिजन्स हे कन्सेप्ट सांगितलेलं आहे. त्यांच्याप्रमाणे एकूण 8 इंटेलिजन्स असतात. त्या थेअरीप्रमाणे द ॲबिलिटी टू रिसीव्ह द व्हिज्युअल अँड स्पॅटल वर्ड ॲक्युरेटली पर्टेन्स टू स्पॅटियल ह्युमन ॲबिलिटी. एखाद्या चित्रापासून नॉलेज घेत असेल, एखाद्या चित्रापासून नॉलेज डेव्हलपमेंट करत असेल, एक व्हिज्युअल पाहून, एक चित्र पाहून, एक व्हिडिओ पाहून, एखादा दृश्य पाहून आपल्याला नॉलेज भेटत असेल तर त्या ॲबिलिटीला स्पेटियल ह्युमन ॲबिलिटी असे आपण म्हणतो. त्याच्यानंतर आहे 94वा, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग. आता रिफ्लेक्टिव्ह लेवल जो आहे, जे टीचिंग मध्ये 3 लेवल्स असतात, मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल. मेमरी लेवल हा साधा असतो, अंडरस्टँडिंग लेवल हा मिडल असतो आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल हा हाय लेवल टीचिंग असतो, म्हणजे स्टँडर्ड लेवल ऑफ टीचिंग म्हणतात त्याला. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंग इज टू डेव्हलप इनसाइड इन टू द लर्नर टू सॉल्व्ह प्रॉब्लेम्स. एखाद्या समस्या सॉल्व्ह करण्यासाठी त्याबद्दल थिंकिंग करणं हा त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तयार होत असतो. एखाद्या समस्या सॉल्व्ह कसं केला पाहिजे हे समजून घेण्याची प्रवृत्ती रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग मध्ये होत असतो. इट डेव्हलप्स इनसाइड, विद्यार्थ्यांच्या आत एक थिंकिंग प्रोसेस डेव्हलपमेंट होतो आणि त्या थिंकिंग प्रोसेस डेव्हलपमेंट झाल्यानंतर विद्यार्थी एक समस्या सॉल्व्ह करू शकतो. थँक्यू सो मच. नमस्कार.